नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवला आहे बटाटा आणि रव्यापासून नाश्ता. बघू शकता, या वरतून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम सॉफ्ट बनला आहे. हे बघा. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊ. 2 बटाटे घेतलेत, त्यांची वरची साल काढून बारीक कट करून घेतलेत आणि 1-2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. हे बघा, मिक्सरमध्ये काढून घेतले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अद्रक आता बारीक करून घेऊ. इकडे आपली कढई पण व्यवस्थित गरम होते. तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि बटाट्याचं वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडीशी हळद पण टाकून घेऊ. परत मिक्स करून घेऊ. आता पाणी टाकून घेऊ. पाणी जेवढं गरज असेल तेवढं टाकायचं आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा मॅगी मसाला पण टाकून घेऊ. आता कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण. एक वाटी रवा घेतलाय मी. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही मिश्रण आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे. हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित वाफलं गेलं आहे. रवा पण मस्त भाजला शिजला आहे. आता एका भांड्यात काढून घेऊ सर्व. थंड झाल्यावरच आपण थंड झालं. आता थोडंसं तेल टाकून व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्या पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. मी पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित. थंड झाल्यावरच करायचे आपल्याला हे. बघा, या पद्धतीने आता एक चपाती लाटून घेऊ आपण. चपाती एकदम बारीक पण लाटायची नाही, म्हणजे थोडी जाडच राहू द्यायची. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही राहू द्यायची. मी सर्व नाश्ता या पद्धतीने एकच झाकणाने गोल आकार करून घेणार आहे. तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. हे बघा, या पद्धतीने करून घ्यायचा आहे सर्व नाश्ता. तयार आहे आपला सर्व नाश्ता लाटून व्यवस्थित. आता इकडे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल एकदम जास्त गरम करायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम असलं ना तर आपला नाश्ता तुटणार नाही, आणि थंड असलं
तर तुटू शकतो, म्हणून व्यवस्थित तेल गरम करायचं आहे. आता सर्व नाश्ता टाकून घेतला आहे मी तेलात. तळल्या गेल्यानंतर असा वर आल्यानंतरच पलटी करायचं, नाही तर तुटू शकतो. सर्व व्यवस्थित तळून घेणार आहे मी आता. हे बघा, या पद्धतीने तळून घ्यायचं आहे सर्व नाश्ता. तयार आहे आपला रवा बटाट्याचा नाश्ता. सर्व नाश्ता व्यवस्थित तळला गेला आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे.